मित्रांनो आज ही ढाल दिसते आपल्याला आणि आज ही टीम दिसते जवान टीम आहे सगळी आणि मुलाखत का घेतो वासरानं आज पहिलीच ढाल मिळवलेली आहे आणि या पहिल्या ढालीचं आणि पहिल्या गुलालाचं महत्व भरपूर आहे बैलगाडा मालकाला कारण ज्यावेळेस पहिल्या ढालीची सुरुवात होती त्यावेळेस पुढे भविष्यात चांगले चांगले स्टार घडत असतात. आज ह्या वासरानं ही तशी सुरुवात केली आहे. मालकांना विचारूया सुरुवात तर चांगली झाली आहे. आता ही ढाल पहिल्यांदाच भेटली तुम्हाला ह्या वासरानं मिळवून दिली. ज्यावेळेस वासरू घेतलं त्यावेळेस काय ठरवलेलं ज्यावेळेस पहिली ढाल मिळेल त्यावेळेस काय असेल आणि किती आनंद असेल? वासरो आता म्हणा गेलं तर आदत आहे पण जरासं पळण्याच्या नादात त्यानं मस्तीच्या नादात त्यानं दात तोडून घेतलाय असं वयाने म्हटलं तर 2 वर्षाचं वासरू आहे आणि 2 वर्षाचं ओपनच्या मैदानाला जर राहत असेल वासरू तर वासरू पुढे काहीतरी करून दाखवणार हे आम्हाला पहिल्यापासून वाटत आलं आता पण वाटतंय. आणि हे ढाल मिळ्या ह्याच्या मागे कष्ट पण लय आहेत आणि आनंद तर एवढा आहे की सांगा आमची रंगपंचमी आज खरी साजरी इथं झाल्या असा विषय झाला. आणि मित्रांनो बघा आता काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस त्याच्या कारकिर्दीतली पहिली ढाल आणि पहिला गुलाल म्हणजे ही ढाल आहे ना जरी किती जरी त्यानं अजून मोठं नाव केलं किंवा ढाली घेतल्या पण ह्या ढालीचं वेगळंच एक महत्व आहे. हो या ढालीचं महत्व म्हणजे कसं आहे पहिली ढाल त्यानं त्याचं कष्ट मालकाचे कष्ट आणि पहिल्या ढालीला जो मालकानं ह्याच्या आधी जे कष्ट घेतलेला आहे त्याचा हा रिझल्ट आहे आणि ही मालकाला मिळणं मालकासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आनंद माणूस व्यक्त करू शकत नाही एवढा आनंद होऊ शकतो. हे ढालीसाठी खूप माणसं कष्ट करतात खूप हे करतात आपलं संघर्ष भरपूर आहे मित्रांनो या क्षेत्रात आणि ही ढाल आज मिळवलेली आहे. आता आज घरी गेल्यानंतर काय घरच्यांना ढाल दाखवल्यानंतर काय असेल घरच्यांचे? मी अजून घरी सांगितलेलं नाही गटाला गाडी बसली सेमीला राहिले फायनलला क्वार्टर फायनलचा गुलाल झाला अजून सांगितलेलं नाही. घरी गेल्यानंतर ही यांची रिॲक्शनच वेगळी असणार आहे आणि मम्मी तर इतके खुश होणार पप्पा तर खुश होणार घरातले सगळेच खुश होणार पण मम्मी पप्पांचे कष्ट जास्त आहेत ते तर एकदम खुश होणार आहेत. आणि मेन आज ह्या वासरानं काय केलं या मालकांना आज सोशल मीडिया माध्यमावर आणलं आणि लवकर आणलं कारण काय होतं आज सोशल मीडिया माध्यम म्हणलं की भरपूर मोठी गोष्ट आहे. या वासराने एक काम केलं की आज मुलाखत होणे म्हणजे ही भरपूर मोठी गोष्ट आहे बैलगाडा मालकासाठी आणि ती त्याने करून दाखवलं. हो 100% कारण मुलाखत अशी म्हणजे आता गटाला मार वगैरे करणाऱ्यांना मुलाखत नाही ही मुलाखतीला आम्ही तो उभारलोय ह्याच्या मागे पण बैलानं आम्हाला एवढा आनंद करून दिला की बाबा मुलाखत आपली घ्यायला आलेत ही त्यानं म्हणला इथून पुढे आम्ही दाखवून दिला असं ग्राह्य धरलं. आता तुमच्या नावावर गाडी पळते आणि त्या नावाला आज सार्थ केलं आणि अभिमान वाटला असेल तुम्हाला की आज नावावर पळती आणि आज त्याने ती नाव गाजवलं मैदानात आणि ढाल मिळवली. होय त्याचं म्हणजे विशेष शेवट आहे त्यासाठी खूप कष्ट आहे ते बैलांना पण खूप साथ दिल्या त्यामुळे काही पुढे काय आता आनंदाच्या काही बोलायला शब्दच नाही. आता फायनलचं यप पडलंय त्यावेळेस काय वाटलं ही यप अंगावर दिसलं एकदम आनंद डोळ्यात अश्रू आलत खालनावर येताना. आज आपलं वासरू आपल्या मनात सगळं नव्हतं गट निघल थोडाफार सेमी निघल नाही निघल याची अपेक्षा नव्हती तर वासरानं करून दाखवला. क्वार्टर फायनलला वासरू राहील वासराला बैल घेऊन पडला नाही तर वासरू आज 1 नंबरला फायनललाच राहत होते. काय या ढालीचं वैशिष्ट्य सांगचाल महत्व? ढालीचं वैशिष्ट्य म्हणजे ही अशी वस्तू आहे की कोणाला भेटत नाही ह्याच्या मागे लय कष्ट आहे लय संघर्ष करावा लागतोय बरंच काय काय. आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो तर माणसं बरीच म्हणायला लागली केवढं वासरू आहे आदत असेल कशाला आणलं असेल असं काय काय म्हणजे वेगळ्या नजरेला लागली बघायला. पण जेव्हा गटाला गाडी लागली आणि आम्ही आकडा टाकायला जेव्हा स्टेज पेशी गेलो तेव्हा त्याने कळलं की वासरू काय करू शकतो. चांगल्या चांगल्या गटात गाड्या मारल्या तर सेमीला पण गाडी घासून आली म्हणजे जी गाडी लागल्या ती बैलवाली आमची गाडी घ्यायला आली की वासरू कुठला आहे वगैरे काय चांगलं पाहिलं जी लागली ती गाडीवाली म्हटली ती काय नाव वासरू चांगलं पळेल नाव करेल तुमचं वगैरे असं तसं. अजून त्याचं वय लहान आहे खूप लहान आहे हे ओपनचं क्षेत्र म्हणजे लय पुढं आहे अजून आजचं वय आहे त्याचं लय म्हणजे लय आज सकाळी त्यानं दात पाडलाय गाडीत. आम्हाला जरा वाटलं जरा आता दात पाडलाय म्हणजे आता काय होतंय म्हणलं कमी पळतो म्हणजे आम्हाला जरा तेही वाटलं पण वासरू जेवढं स्पीड नेहमी त्याच्या डबल स्पीड आज वासरू लावून पाहिलं आनंद झाला. मित्रांनो बघा आज त्यांना इतका आनंद झालेला आहे की या आनंदापुढं कोणतीच गोष्ट नाही. आता आज गुलालात भरलेला आहे तुम्ही कारण काय होतं गुलाल म्हणलं की सर्वस्व आहे बैलगाडा मालकासाठी आणि ती मिळालेला आहे. आज काय वाटतं गुलाल हवंसं वाटतंय लय जोरात हा लय आनंद झालाय मला तर
मी त्याचं बघतो. वासरू एवढं पळण्यामागचं कष्ट मामांचं आहे. मामा सगळं वासराचे वैरण बरडा वगैरे सगळं मामा बघ. आम्ही नसतो, मी जास्त करून मला काम असल्यामुळे मी जातो, पण सगळं A to Z मामा सगळं वासराचं बघतात. वासराची काळजी मामा करतात. वासराची बैलाची दोन्हीची पण काळजी मी करतो. त्याचा आनंद मला झालाय लय. सगळ्यापेक्षा ह्यांच्यापेक्षा मला जास्त आनंद झालाय. बघा मित्रांनो, सांभाळ करणारा महत्वाचा मी कायम बोलतो ना, आज त्यांना भरपूर आनंद झालाय. आता मुलाखत बघितली की मला कॉन्टॅक्ट करते ती, बाबा आम्हाला वासरा संघ तयाऱ्या करायच्या आहे वगैरे, नंबर मागतात मालकाचा. नाव आणि नंबर सांगा. स्वप्नील सुनील पवार, ईश्वरपूर. नंबर आहे 74 10 17 30 83. पुन्हा एकदा नंबर सांग. 74 10 17 30 83. आणि कसा पायरा तुम्ही करताना करणार आहे? वासराला फक्त आपल्याला जरा तोंड पुढच्या रानात तोंड काढताना बैल पाहिजे, आणि वासरू पुढच्या रानात खूप 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 स्पीड लावते. कुठल्या खांदी पळतं हे नक्की? वासरू दुई खांदी आतनं बाहेरनं कुठनं पण झालं, उघड्यावर जरी असलं तरी उघड्यावर पळत. वासरू उघड गाडी जरी नसली तरी वासरू एक रथ धरलेली पळतं, तिथं तसंच पळत. वासरू कमी येत नाही, काय नाही, काय तळापासून तोंडापर्यंत एकसारखं वासरू पळत. पुढं वाढतच जात. खाली एक जसं जर एकदा ठेका धरला की पुढेपर्यंत थांबत नाही वासरू, किती पण कट करा. चालतंय, आपण त्यांना शुभेच्छा करूया की सुरुवात आता चांगली झाली आणि इथून पुढेही कायम अशीच सुरुवात त्यांची राहील आणि गुलाल या ढाली त्यांना मिळतील. धन्यवाद.